जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची वेळ 7:30 ते 11:30 व शनिवारच्या सत्रातील वेळ पूर्ववत करा, अशा मागणीचे निवेदन शिक्षक संघाच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांना देण्यात आले आहे। आमदारांनी देखील शिक्षकांना मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे। या प्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती पंकज कदम, माजी जिल्हा परिषद सभापती बाप्पू कलाने, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी, जिल्हा परिषद सदस्य तथा प्राध्यापक संजय पाटील, शिक्षक राज्य संघाचे उपाध्यक्ष संजय पोतदार, जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, मिलिंद चौधरी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंकजदादा कदम यांच्या आणि माजी सभापती बापूसाहेब खलाने यांच्या समवेत शिंदखेड्याचे लोकप्रिय आमदार, त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांना धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शनिवार आणि सकाळच्या सत्रात भरण्याच्या वेळेच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे सभापती यांनी शिक्षण समितीमध्ये ठराव करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना भाऊ फोन करणार आहेत आणि धुळे जिल्हा परिषदेमध्ये सकाळच्या सत्रात भरणारी आणि शनिवारच्या दिवशी शाळेची वेळ पूर्ववत म्हणजे 7:30 ते 11:30 किंवा 12पर्यंत करण्यात यावी। या संदर्भामध्ये धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मी संजय पोतदार, आमचे जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, धुळे तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी भेट घेऊन दालनामध्ये चर्चा केली आणि त्या संदर्भात माशे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जयकुमार भाऊ फोन करून शाळेची वेळ पूर्ववत करण्यासंदर्भात त्यांनी ठोस आश्वासन दिले। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।